एव्हरीवन, आज आपण काल आपण सेक्शन 10 पाहिलेलं होतं, रेस सब जुडाइस. आज आपण सेक्शन 11 पाहणार आहोत, रेस जुडिकेटा. ओके, ही नावं जरी वेगळी असतील तरी सुद्धा सोपं आहे लक्षात ठेवायला. रेस सब जुडाइस मध्ये पाहिलं होतं की एकच सूट, सेम पार्टीज आणि सेम विषयावर घेऊन आपण त्याच कोर्टामध्ये परत जाऊ शकत नाही, तसा दावा दाखल करू शकत नाही. ओके, आता याच्यामध्ये पाहत आहोत की याच्यावर क्वेश्चन असा येतो, एक्सप्लेन द डॉक्ट्रिन ऑफ रेस जुडिकेटा or state the provisions relating to res judicata under section 11 of CPC. What is constructive res judicata? आता हे जे सेक्शन आहे 11 which deals with the doctrine of res judicata states as under. काय दिलेलं आहे पहा याच्यामध्ये, no court shall try any suit in which the matter directly or substantially in issue. पहा याच्यामध्ये आपण काय पाहिलं होतं, याच्यामध्ये रेस सब जुडाइस मध्ये आपण काय पाहिलं होतं, नो कोर्ट शॅल प्रोसीड विथ द ट्रायल ऑफ एनी सूट इन विच द मॅटर इन इशू इज ऑल्सो डायरेक्टली अँड सबस्टॅन्शियली इन इशू इन द सेम कोर्ट. आता इथे पहा काय फरक आहे, नो कोर्ट शॅल ट्राय एनी सूट, कुठलंही कोर्ट हे ते सूट ट्राय करू शकत नाही, ती ट्रायल चालू शकत नाही. इन विच द मॅटर डायरेक्टली अँड सबस्टॅन्शियली इन इशू, म्हणजे ते डायरेक्टली मॅटर इश्यू मध्ये असू दे किंवा सबस्टॅन्शियली इश्यू मध्ये असू दे, ते मॅटर काही चालवलं जात नाही, ट्राय केलं जात नाही. हॅज ऑल्सो बीन डायरेक्टली अँड सबस्टॅन्शियली इन इश्यू इन द फॉर्मर ऑर प्रिव्हियस सूट. जे सूट सबस्टॅन्शियली असू दे किंवा डायरेक्टली असू दे, ते सूट जे दाखल केलेले ऑलरेडी दाखल केले ते सूट आपण काही पुन्हा दाखल करू शकत नाही. बिटवीन द सेम पार्टीज litigating under the same title. Okay, in a court which is competent to try such a subsequent suit. जर ते सूट आधीच दाखल असेल तर ते सूट पुन्हा दाखल करता येणार नाही. and which has been heard and finally decided by such a court. पाहायच्यामध्ये ऍक्च्युली त्या कोर्टात त्या डिसिजनचा काय झालेला, निकाल झालेला आहे, फायनली डिसाइडेड झालेला आहे, त्या कोर्टाकडून त्याची सुनावणी झालेली आहे, ते कोर्ट ते डिसिजन झालेलं आहे, ते सूट पुन्हा एकदा तोच विषय घेऊन, तीच पार्टी घेऊन, त्या सेम टायटल खाली आपण पुन्हा एकदा कॉम्पिटंट असेल तरी सुद्धा त्या कोर्टामध्ये ही केस फाईल करू शकत नाही, हा सूट दाखल करू शकत नाही. दिस सेक्शन ऑल्सो कॅरीज 8 एक्सप्लेनेशन क्लॉज. हे जे सेक्शन आहे त्याच्यामध्ये 8 एक्सप्लेनेशन क्लॉज दिलेले आहेत, हे लिहायचे आहेत पेपरमध्ये तुम्हाला. विच एक्सप्लेन व्हेरियस एक्सप्रेशन्स विच हॅज बीन युज्ड इन मेन बॉडी ऑफ सेक्शन ॲज स्टेटेड अबाव. देअरफॉर फॉर प्रॉपर अंडरस्टँडिंग ऑफ द सेक्शन वी ऑल्सो नीड टू रेफर ऑल दीज एक्सप्लेनेशन क्लॉजेस. फक्त काय कोर्टामध्ये तो दावा दाखल केला जाऊ शकत नाही, जरी केस डिसाइडेड झाले असेल तरी पुन्हा तुम्ही तोच दावा पुन्हा दाखल करू शकत नाही. हा, तुम्ही जर तुम्हाला मंजूर नसेल तो न्याय, तो निवाडा, तर तुम्ही वरच्या कोर्टामध्ये जाऊ शकता, तुम्ही अपील करू शकता. आता हे डॉक्ट्रिन ऑफ रेस जुडिकेटा नीट पाहूया. आता आपण रेस जुडिकेटा कनोट्स, काय दर्शवतं रेस जुडिकेटा, अ थिंग ऑलरेडी ऍडज्युडिकेटेड अपॉन. रेस मीन्स थिंग अँड जुडिकेटा मीन्स ऑलरेडी डिसाइडेड. रेस म्हणजे काय, थिंग्स, जी गोष्ट आधीच डिसाइड झालेली आहे, तिला पुन्हा डिसाइड करण्याची आवश्यकता नाही. द डॉक्ट्रिन ऑफ रेस ज्युडिकेटा इज बेस्ड अपॉन द फॉलोइंग 3 मॅक्झिम्स. याच्यामध्ये 3 मॅक्झिम्स आहेत, पहा कुठले 3 मॅक्झिम्स आहेत ते. नो मॅन शुड बी वेक्सेड ट्वाइस फॉर द सेम कॉज. एकाच माणसाला एकाच वादाकरता 2 वेळा गुंतवू नये. म्हणजे एकाच माणसावर एकाच वादाकरता 2दा केसेस करायच्या नाहीत. दिस मॅक्झिम लुक्स टू द इंटरेस्ट ऑफ लिटिगंट हू शुड बी प्रोटेक्टेड. लिटिगंट जो आहे, दावा दाखल करणारा जो आहे, त्याला काय प्रोटेक्ट करतो, फ्रॉम द वेक्सेशियस मल्टिप्लिसिटी ऑफ सूट. टू वेक्स म्हणजे काय, एखाद्या माणसाला अडकवायचं नाही आणि पुन्हा तेच मल्टिप्लिसिटी ऑफ सूट करायचं नाही. म्हणजे लिटिगेशन करणाऱ्याला ते वाचवतं हे मॅग्झिम की
तू एकाच माणसावर पुन्हा पुन्हा त्याच विषयाला घेऊन दावा दाखल करू शकत नाही. इट इज द इंटरेस्ट ऑफ द स्टेट that there should be an end of a litigation. काय आहे? स्टेटचा सुद्धा इंटरेस्ट आहे. पहा, फॉर एक्झाम्पल आपण कोर्टामध्ये केस फाईल केली, मग आपल्याला मंजूर नाहीये त्याचा निकाल, मग पुन्हा आपण तोच विषय घेऊन परत त्याच्यामध्ये काही ऍडिशन करून पुन्हा तीच केस फाईल केली, आपल्याला पुन्हा एकदा मंजूर नाही झालं, आपण पुन्हा एकदा तीच केस फाईल केली. मग कोर्टामध्ये तेवढा वेळ आहे का? कोर्टाला तेवढा वेळ आहे का? किंवा आपल्याला तरी तेवढा वेळ असतो का? किंवा समोरच्या पार्टीला तरी तेवढा वेळ असतो का? तेच लिटिगेशन त्याच विषयावर पुन्हा पुन्हा खेळत बसण्यासाठी. सो हिअर इट इज, पहिलं काय आहे, एखाद्या माणसाला अडकवायचं नाही, हे पर्सनला. आता स्टेटचा स्वतःचाच इंटरेस्ट आहे की बाबा पुन्हा पुन्हा तू काही येऊ नको कोर्टामध्ये, पुन्हा तुझं जे काही झालंय एकदाच तू अपिलात जा, पुढे जा. इट इज in the interest of the state that there should be an end to a litigation. इंटरेस्ट आहे स्टेटचा की लिटिगेशन काय करायला पाहिजे? थांबवायला पाहिजे, संपवायला पाहिजे. दिस मॅगझिम इज बेस्ड अपॉन द ग्राउंड ऑफ पब्लिक पॉलिसी. हे मॅगझिम पब्लिक पॉलिसीवर डिपेंड आहे, पब्लिक पॉलिसीसाठी हे डिपेंड आहे. तिसरं मॅगझिम आहे, अ ज्युडिशियल डिसिजन मस्ट बी ऍक्सेप्टेड ॲज अ करेक्ट. कोर्टाने जे डिसिजन दिलेलं आहे त्याला ॲज अ करेक्ट म्हणून मानलं गेलं पाहिजे. कोर्ट जे बसले न्याय द्यायला, त्याचं डिसिजन आपण करेक्ट म्हणून मानायला पाहिजे. दिस मॅगझिम सेज दॅट ज्युडिशियल डिसिजन्स मस्ट बी ऍक्सेप्टेड ॲज अ करेक्ट, फॉर अदरवाइज इफ सूट्स वेअर अलाउड टू बी फाइल्ड एंडलेसली फॉर द सेम कॉज ऑफ ऍक्शन, देन इट विल बी इम्पॉसिबल फॉर द exiting courts to deal with ever growing number of suits. पहा, ज्युडिशियल डिसिजन कसं आहे, कोर्टाने जे दिले ते मान्य करायला पाहिजे. आहे मॅगझिम काय सांगतं? ज्युडिशियल डिसिजन मस्ट बी ऍक्सेप्टेड ॲज अ करेक्ट, फॉर, जर तुम्ही करेक्ट म्हणून मानलंच नाही ज्युडिशियल डिसिजन, तुम्हाला सारखं वाटलं याच्यामध्ये काहीतरी कमी राहिली, फॉर अदरवाइज इफ सूट्स वेअर अलाउड टू फाइल्ड एंडलेसली, मग आपल्या माणसाचं समाधानच होणार नाही की जे डिसिजन झाले ते बरोबर आहे. मग आपण काय करणार? आपल्याला यातला हा पॉईंट राहिला बरं का, पुन्हा आपण तीच केस दाखल करणार. यातला पुन्हा डिसिजन झालं, पुन्हा हा पॉईंट राहिला, आपण तीच केस दाखल करणार. मग अशा वेळेस सेम कॉज ऑफ ऍक्शनला पुन्हा पुन्हा लिटिगेशन करण्यापासून हे जे सेक्शन 11 आहे, हे जे डॉक्ट्रिन आहे रेस ज्युडिकेटा, हे काय करतं? थांबवतं. The doctrine of res judicata differs from the res sub judice. काय डिफरन्स आहे दोघांमध्ये? In that the formal relates to a matter already adjudicated upon. Res sub judice जे आहे, res sub judicata आहे, ते ऑलरेडी डिसाइडेड मॅटर आहे, while latter relates to a matter pending judicial trial. पहा आता, रेस ज्युडिकेटा सेक्शन 11 जे आहे ते काय आहे? ऍडज्युडिकेटेड झाले, त्याचं डिसिजन झालेलं आहे, त्याची डिक्री पास झालेली, असं केस पुन्हा दाखल करता येत नाही असं सांगतं. आणि जे दुसरं आहे रेस सब ज्युडाईस, हे काय सांगतं की पेंडिंग ज्युडिशियल ट्रायलच्या दरम्यान सुद्धा तुम्ही काय करू शकत नाही, तुम्ही केस दाखल करू शकत नाही. इट इज टू बी नोटेड दॅट दिस सेक्शन 11 डज नॉट मेअरली बार द ट्रायल ऑफ द सूट, बट इट बार्स द इन्स्टिट्यूशन ऑफ सूट इटसेल्फ. आता आपण रेस सब ज्युडाईस मध्ये पाहिलं होतं की चुकून समजा सूट दाखल झालं तर ते बार होऊ शकतं, म्हणजे त्याला काय केलं, त्याला डिसमिस केलं जात नाही, पण त्याची ट्रायल चालवली जात नाही. इथे मात्र तुमचं लिटिगेशन झालेलं असेल, तुम्ही तसा दावा दाखलच करू शकत नाही कोर्टामध्ये. ओके, वेअर ॲज द सेक्शन 10 डज नॉट बार द इन्स्टिट्यूशन ऑफ द सूट, बट इट बार्स ओनली द ट्रायल. तुम्ही इन्स्टिट्यूट करू शकता सूट, पण तुम्ही ट्रायलला बार आहे, ट्रायल घेऊ शकत नाही. देअरफॉर under this section 11, the subsequent suit is required to be dismissed by the court, whereas under this section 10, the subsequent suit cannot be dismissed, but it is required to be stayed by the court. हे डिसमिस 11 मध्ये काय केलं जातं? डायरेक्ट डिसमिस केलं जातं, पण 10 मध्ये मात्र डिसमिस केलं जात नाही. स्टेड ऑफ द सूट, स्टेड बाय द कोर्ट आणलं हे जातं. म्हणजे तुम्ही दावा दाखल केलेला असेल तर तुम्हाला काय केलं जातं, तिथे फक्त तुमच्या ट्रायल चालवली जात नाही. हे तुम्ही असं लाईनने पण लिहू शकता व्यवस्थित, 2 भाग करून. ओके, द डॉक्ट्रिन ऑफ रेस ज्युडिकेटा इज ऑफन ट्रीटेड ॲज अ ब्रांच ऑफ लॉ ऑफ
एस्टॉपल, आपण लॉ ऑफ एस्टॉपल पाहिलेला आहे. टू स्टॉप दिस म्हणजे थांबवलं जातं. द रूल ऑफ कन्स्ट्रक्टिव्ह रेस ज्युडिकेटा इज नथिंग बट रूल ऑफ एस्टॉपल. इट इज एस्टॉपल्ड बाय व्हर्डिक्ट और बाय रेकॉर्ड ऑफ जजमेंट. कशा पद्धतीने थांबवलं जाईल पुन्हा पुन्हा दावा दाखल करायचं, कशा पद्धतीने स्टॉप केलं जाईल, तर बाबा रे तू एकदा तुझा निकाल झालेला आहे, आता तू पुन्हा काही त्या कोर्टामध्ये सेम तोच विषय घेऊन तीच पार्टी घेऊन त्याच कोर्टामध्ये पुन्हा पुन्हा जाऊ नको. हे आर्टिकल 11 सेक्शन 11 थांबवतं. रेस सब ज्युडिकेटा जे आहे ते थांबवून टाकतं. ओके, हे रूल ऑफ एस्टॉपल आहे. आता याला कंडिशन्स फॉर कॉन्स्टिट्यूटिंग रेस ज्युडिकेटा अंडर सेक्शन 11 याच्या काही कंडिशन्स दिलेल्या आहेत पहा. टू कॉन्स्टिट्यूट अ बार म्हणजे बॅन ऑफ रेस ज्युडिकेटा द फॉलोइंग कंडिशन्स मस्ट बी फुलफिल्ड किंवा मस्ट बी सॅटिस्फाईड. पहिलं काय पहा, द मॅटर मस्ट बी डायरेक्टली ऑर सबस्टॅन्शियली इन इशू. मॅटर हा डायरेक्टली किंवा सबस्टॅन्शियली इशू मध्ये असायला पाहिजे. इन द बोथ सूट्स दॅट मॅटर मस्ट बी सेम. इन द बोथ सूट्स, जे दोन दावे तुम्ही दाखल करणार, एक केलाय ऑलरेडी डिसाइडेड आहे, तसाच दावा तुम्ही दाखल केला आहे, जर तो डायरेक्टली आणि सबस्टॅन्शियली त्याचा इश्यू सेम असेल तर तो असायलाच पाहिजे, तर तुम्ही त्याला बार करू शकता. द मॅटर विच इज डायरेक्टली अँड सबस्टॅन्शियली इन इश्यू इन द सबसिक्वेंट सूट मस्ट बी सच अ मॅटर विच वॉज ऑल्सो डायरेक्टली अँड सबस्टॅन्शियली इन इश्यू आयदर ॲक्च्युअली ऑर कन्स्ट्रक्टिव्हली. म्हणजे तो डायरेक्टली असायला पाहिजे किंवा प्रतिकात्मक असायला पाहिजे त्या सूटमध्ये, तोच दावा पुन्हा पुन्हा दाखल व्हायला पाहिजे इन द प्रिव्हियस सूट. The explanation 3 to the section says when the matters are actually the same, when any matter in the subsequent suit is such which has been alleged by one party and denied by the other party in the previous suit. आधीच्या ह्याच्यामध्ये ज्यांनी दावा दाखल केला होता त्याने एकाने अफर्मेशन दिलं होतं की हे खरं आहे, एकाने त्याला डिनाय केलेलं असलं पाहिजे. देन इट इज सेड टू बी अ मॅटर दॅट इज ऍक्च्युअली द सेम. जेव्हा सेम आहे सगळं काहीच बदल नाही, दोन दाव्यांमध्ये ज्याचं डिसिजन झालंय तो दावा आणि आता नवीनली हा माणूस जो दावा दाखल करतोय त्याच्यामध्ये काहीच फरक नसायला पाहिजे, ही कंडिशन आहे. The matter must be such which was in issue is a substance in both these suits. In substance म्हणजे ते असायला पाहिजे, त्याच्यामध्ये तोच विषय असायला पाहिजे. Thus it must not be a matter which is collaterally or incidentally in issue. कोलॅटरल मॅटर म्हणजे बरोबरीन जाणारा मॅटर नसावा किंवा चुकून तो मॅटर आलेला इन्सिडेंटली असा नसावा, तर डायरेक्टली किंवा सबस्टॅन्शियली तो मॅटर तिथं असायलाच पाहिजे. ओके, इन द सबसिक्वेंट सूट. देन द एक्सप्लेनेशन 4 से आता 3 पाहिलं आपण की हा मॅटर काय झालेला असायला पाहिजे, ऍक्च्युअली असायला पाहिजे, खरोखरचाच असायला पाहिजे, तो कोलॅटरल किंवा इन्सिडेंटली इन इश्यू नसायला पाहिजे. एक्सप्लेनेशन 4 मध्ये काय सांगितले पहा, वेन द मॅटर्स आर ट्रीटेड टू बी कन्स्ट्रक्टिव्हली सेम. कन्स्ट्रक्टिव्हली म्हणजे प्रतिकात्मक सेम असतील तर in the both suits it lays down that any matter which might and ought to have been made a ground of attack or defense in the former suit. जे ग्राउंड्स आहेत अटॅकचे किंवा डिफेन्सचे, हे ग्राउंड सुद्धा कसे असायला पाहिजेत, सेम असायला पाहिजेत in the former suit, but in fact which had not been so made in the former suit, then also it shall be deemed to have been a matter in which directly and substantially in issue in the former suit. तुमचे डिफेन्सचे मॅटर असू दे, तुमचं प्लेंट असू दे, तुमचं WS असू दे, ते सगळं कसं असायला पाहिजे, तर सेम असायला पाहिजे, तर मात्र तुम्ही हा दावा दाखल करू शकत नाही. या कंडिशन्स आहेत. पुढचा पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहू. थँक्यू.